जिते गावातील शेतकरी अंकुश जाधव यांची शेती नेरळकशे रस्त्याच्या बाजूला आहे। त्या शेत जमिनीपासून काही अंतरावरून उल्हास नदी वाहत असल्याने जिते गावातील अनेक शेतकरी हे उन्हाळ्यात वेगवेगळ्या प्रकारची शेती करतात। त्यात अंकुश जाधव यांनी कांद्याचे पीक घेण्याचा प्रयत्न केलाय। फुलसुंगी जातीचं वाण जाधव यांनी नेरळ गावातील रामदास तुपे यांच्या प्रचिती ॲग्रोमधून फक्त 100 रुपये याचे बियाणे आणले। त्या बियाणांमधून आपल्या शेतातील 10 गुंठे जमिनीवर कांद्याची लागवड केली। शेतात वाफे तयार करून त्यावर कांद्याचे बियाणे यांची टोकरणी केली। उल्हास नदीमधून पाणी उचलून त्या भागातील शेतकरी हे शेती करतात। त्याप्रमाणे अगदी अल्प प्रमाणात पाण्याची गरज असलेल्या कांद्याच्या शेतीला पाणी देण्याचे नियोजन केले। कांद्याच्या शेतीचा कोणत्याही प्रकारचा अभ्यास नसताना देखील प्रचिती ॲग्रो आणि केवळ स्थानिक कृषी अधिकारी यांचे मार्गदर्शन घेऊन लाल कांद्याची शेती केली। अवघ्या 100 रुपयांचं बियाणं याच्यापासून जाधव यांनी 10 गुंठे जमिनीतून तब्बल 2 टन म्हणजे 200 किलो कांदा शेतातून मिळाला आहे। जाधव यांनी हा सर्व कांदा आपल्या घराच्यासाठी साठवून ठेवण्याचा निर्णय घेतला असून पाणी आणि खताचं नियोजन यावर लाल कांद्याचं यशस्वी उत्पादन केलंय। मी शेतकरी अंकुश हरिश्चंद्र जाधव। मी शेतीमध्ये पिकवलेलं सूर्यफुले, कांदा आहे, वांगी, भेंडी, गवार, जर्मनी फूल, मका गेले 10-12 वर्ष झाली मी पिकवत आहे। दुधी, भोपळे, माठ, पालक, मिरची। मला चांगलं म्हणजे भेटले 10-15 हजार रुपये भेटले सीजन मध्ये नाही गो। कर्जत लाईव्हसाठी संतोष पेरणे, कर्जत।